सगळीच बोलतात, सगळीच बोलतात, पर कोण नाही करून देत. माझ्या टायमाला बरोबर इकडे येतात आणि काम झाला का कोण ढुकून बघत नाही. मतदानाच्या टायमात येतात मतदान घ्यायला. हो, आम्ही माणसं नाही का आम्ही जनावर आहोत. आपण कोणत्या दुर्गम भागामध्ये उभे नाही आहोत, कुठल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये उभे नाही आहोत. आपण आहोत माणगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये. हे प्रभाग क्रमांक 4 येतं उतेखोल वाडीतील जुनी आदिवासी वाडी. हे गाव अजून देखील विकासापासून वंचित राहिलेले आहे. येथे आपण पाहिलं तर येण्यासाठी जो रस्ता आहे तो साधा रस्ता देखील करण्यामध्ये माणगाव नगरपंचायत अपयशी ठरलेली आहे. येथील मुलं जी आहेत ती माणगावमध्ये अंगणवाडीमध्ये आणि शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात, परंतु त्यांना याच डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो तुडवत शाळेमध्ये जायला लागतं. डम्पिंग ग्राउंड आम्ही काढून टाकलं म्हणून विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारण्यात आल्या. 1 कोटी रुपये कचऱ्यासाठी खर्च करून हा कचरा पूर्णपणे विल्हेवाट लावलाय असं सांगण्यात आलं. मात्र दुसरीकडे जर आपण सत्य पाहिलं तर अजून देखील डम्पिंग ग्राउंडची फक्त जागा बदलली. मात्र या आदिवासी वाडीमध्ये येण्यासाठीचा जो रस्ता होता त्या रस्त्यावरती अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकला जात आहे. येथील ज्या विकासाच्या मूलभूत संकल्पना असतात त्या मूलभूत संकल्पना देखील पूर्ण होताना दिसत नाही. मग विकासाच्या गप्पा मारायच्या तरी कशा? विकास केला म्हणून बोंबा मारल्या जातात, पण मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं जातं. यासाठीच आपला आजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे. आपण आता त्या गावामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना नक्की काय समस्या आहेत. दादा, काय सांगशील, कधीपासून तुमच्या इथे येण्यासाठी रस्ता नाहीये? तर जवळजवळ झाले 10-12 वर्षे येण्यासारखा काही रस्ता नाही आहे आमच्या वाडीमध्ये. जेव्हा त्यांना आम्ही सांगायचं जायचो त्यांच्या समोर का आम्हाला वाडीतला रस्ता ठेवा, तुम्ही साईडला डम्पिंग करा कचरा वगैरे, ते काही करीत नाही. ते काय बोलतात आमची सरकारी जागा आहे, आमची पंचायती जागा आहे, त्यामुळे आम्ही कचरा डम्पिंग करा. आम्ही काय बोललो, तुमची पंचायती जागा आहे, सरकारी जागा असू दे तुमची, पण आम्हाला पाय वाट तरी रस्ता तरी ठेवा, पोरांना शाळेमध्ये जावं ना. हे बोलायला तुम्हाला रस्ता काय भेटणार नाही त्याच्यातनं जुन्यापासून रस्ता आहे, मग तुम्ही कसं काय करता हो असं? येथे डांबरी रस्ता झालेला का? डांबरी रस्ता नाही झालेला, पहिल्यापासून आपला हा पायवाटच आहे. पहिल्यापासून पाय हो. वाटत आतापर्यंत कोणत्याही प्रकारे रस्ता झालेला नाही. तुमचे जे नेते आहे तिथले कोणी लक्ष देत नाही. पण ज्या टायमाला इलेक्शन आहे त्या टायमाला इथे येतात, त्या टायमाला इथे येऊन पाया पडून जातात का आम्ही असं करू तसा करू. त्यांनी काही अजूनपर्यंत केलेलं नाही. आपली जी मुलं आहेत ती शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात तेव्हा त्यांचं प्रवास कसा असतो? त्यांचं काही कचऱ्यामध्ये जातात, तुडवे तिकडनं कचऱ्यामध्ये जातात, तिकडनं कचऱ्यात येतात. त्यामुळे आम्ही पोरा आता होती मोठी पोरा ती कचऱ्यामुळे कंटाळली, त्यामुळे आम्ही त्यांना वेळेच्या शाळेमध्ये टाकले, आमच्यापासून लांब त्यांना घेऊन टाकले. आता ही बारीक बारीक आहे ती कशी जाणार कशी येणार, त्यामुळे आम्हाला का रस्त्याची सोय पाहिजे. किती लोक राहतात गावामध्ये? गावामध्ये लोक जास्ती नाही आहेत, एक आहेत 25-30 लोक आहेत आणि रहिवासी घर आहेत 12 घरे आहेत. ह्यामुळे आम्हाला रस्ता आम्हाला पाहिजे. लाईट वगैरेची लाईट वगैरे आहे. येताना चालताना तुमच्यासाठी स्ट्रीट लाईट लावलेल्या आहेत? नाही लावलेल्या होत्या, त्या आपल्या वार मोडून आलेल्या तेव्हा ते उडून गेल्या, तिथपासून काही कोणी लक्ष दिलं नाही आहे. तर हे होते आपल्या बरोबर उतेखोल आदिवासी वाडीमधील नागरिक. ते सांगत आहेत की आमच्या इथे रस्ता अजून देखील झालेला नाहीये. पायवाट जी होती त्या पायवाटेनेच ते आतापर्यंत प्रवास करत होते. अजून देखील इथे डांबरी रस्ता या नगरपंचायत हद्दीतील गावामध्ये झालेला नाहीये. खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथील जी मुलं आहेत ती अजून देखील डम्पिंग ग्राउंड वरती जो कचरा आहे तो कचरा तुडवत शाळेमध्ये जातात. मग अशा वेळेला आपण एकीकडे विकासाच्या घोषणा करतो, मोठे मोठे दावे करतो, परंतु ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नसलो तर ही खरंच खेदजनक गोष्ट आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.